श्री स्वामी समर्थ. स्वामी, मी आलोय. तुम्ही आज्ञा केल्याप्रमाणे स्थानावर राहायला आलो. काय सेवा करू आपली? आता ऐकलंस, शेवटपर्यंत आमचं ऐकावं लागेल. ऐकेन स्वामी. बघूया जमतंय का. ती फळं आहेत ती जपून ठेव, संध्याकाळी आम्हाला खायला हवीत. ताजी टवटवीत राहिली पाहिजेत. हो स्वामी. श्री स्वामी समर्थ. सुंदरा मावशी, कपिलताई, हो शांत राहा जरा. स्वामी देवा, हा गावकरी आलाय, त्याला एक प्रश्न पडलाय, पण त्याचं धाडस होत नाहीये तुम्हाला विचारायचं, म्हणून त्याच्या वतीने मीच विचारते. त्याला विचारायचंय की देव कुठे शोधायचा. बाळा, आम्हाला प्यायला पाणी आणून दे. हो स्वामी. हे घ्या स्वामी. अरे, दिलं की स्वामी देवांनी उत्तर. हा? कधी दिलं? स्वामींनी उत्तर नाही दिलंय सुंदरा मावशी. उगाच आपलं काहीतरी सांगताय. स्वामी देवा, कपिलाताई विचारतायत कधी उत्तर दिलं स्वामी देवांनी. सुंदरे, अगं सगळे तुझे इतके प्रगल्भ नसतात. काहींना उत्तर समजायला वेळ लागतो. चला आतमध्ये, समजावून सांगतो. ताई, तू अतिशय योग्य निर्णय घेतलास. बघ आता आपला वेद नक्की बरा होणार. आई, मला नाही जायचं. वेद, शांतपणे चल. बघ, आपण तुझ्या भल्यासाठीच करतोय ना हे सगळं. बघ, सगळे उपाय करून झाले. आता मामाने सांगितला उपाय करून बघू. हा, चल. अरे, हे काय गौतम, तू तर आम्हाला मार्तंड महाराजांच्या घरी घेऊन जाणार होतास ना? हो. मग आपण आपल्याच घरी का आलोय? ताई, मी आपण ताई, कदाचित आपण मार्तंड महाराजांच्या घरी जायची वाट चुकीची धरली आहे. आपण योग्य वाटेने जाऊ. चल चल.
आपण परत त्याच दिशेने का चाललोय? मला तर काहीच कळत नाहीये. ताई तू काळजी करू नको. इथंच जवळच आहे महाराजांचं घर. पुन्हा? अरे पुन्हा आपण इथेच आलोय. काहीतरी विचित्र घडतंय. ताई कदाचित आपल्याला चकवा तर लागला नसेल. भर दिवसा आणि तोही आपल्याच गावात. अरे चकवा तर रात्री लागतो ना, जंगलात आडवाटेवर. चल आपण पुन्हा जाऊया. चल. भक्त वाट चुकत असताना त्यांना माघारी घेऊन येणं हे आमचं कर्तव्य आहे आणि दिलेला संकेत भक्तांनी ओळखणं हेही तितकंच महत्वाचं आहे. शिवशंकर शंभो. आता या खोलीत प्रकाश कुठून येतो? बाहेरून? स्वामी, एवढे दिवे तेवतायत आणि ज्योत प्रज्वलित होतीये, त्याचा प्रकाश पडतोय. अरे मग हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. झालं. हसली ही सुंदरा गालातल्या गालात. दरवेळी हिलाच कसं कळतंय बुवाच्या मनातलं? आम्हाला का कळत नाही? कपिले, भक्ती वरवरची नसावी, त्यात समर्पणाचा भाव असावा. भक्त जेव्हा गुरुला शरण जातो तेव्हा गुरु तत्वात विलीन होतो. मग गुरुला काय सांगायचंय हे त्यांनी न सांगता सुद्धा कळायला लागतं. जसा इथे प्रकाश दिव्यातून येतो तसाच देवही चैतन्य रूपाने तुमच्या आतच असतो. देव बाहेर नसतोच रे, तो तुमच्या आतच दडलेला असतो. बाळा, मगाशी मी तुला पाणी आणायला सांगितलं, कुठून आणलंस? माठातूनच ना? हो स्वामी. मग आता मला सांग, पाणी माठाच्या आत होतं का बाहेर? आत. अरे तसंच आहे, स्वतःच्या आत डोकं, देव सापडेल. स्वामी, तुमच्यासारखा गुरु लाभला ना की कठीण वाटणाऱ्या गोष्टीही सोप्या होतात. देवापर्यंत कसं पोहोचायचं किती सहज समजावलं तुम्ही. जो तुमच्या आत असलेल्या देवापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग दाखवतो तो खरा गुरु असतो. देव बाहेर नसतोच रे, देव तुमच्या आतच दडलेला असतो. खरा गुरु तुम्हाला मार्ग दाखवतो, तुमच्यातल्या दैवी शक्तीला जागवतो. जो तुम्हाला स्वतःपासून दूर नेतो तो गुरु नसतोच. हे भोंदू गुरु तुमच्या भीतीवर, अज्ञानावर जगतात, तुमच्या श्रद्धेचा व्यापार करतात. त्यांच्यापासून स्वतःला लांब ठेवा. सतसत विवेकबुद्धी जागी ठेवा, विचार करा आणि अंधश्रद्धेपासून दूर राहा. जप. स्वामी माझ्याकडे बघून जप असं का म्हणाले? गौतम, तुला नक्की वाट माहिती येणार आहे.
परत चकवा नको लागायला. नाही नाही ताई, मला खात्री आहे आपण योग्यच वाट निवडली आहे. आपण मार्तंड महाराजांच्या घराच्या दिशेने जात आहोत. चल. हे बघ हे ताई, हेच आहे ते मार्तंड महाराजांचं घर. ताई नमस्कार कर. मला या घराच्या जागी राखेचा ढीग का दिसतोय? ताई हे कसं शक्य आहे? अगं आत्ताच आपण पाहिलं होतं ना, घर होतं ना इथे. काहीतरी विचित्रच घडतंय. ताई विचित्र असं काही नाहीये. कदाचित आपल्याला भास होतोय. आपण वारंवार घराचा विचार करतोय ना, म्हणून भास होतोय आपल्याला घराचा. बघ. ताई हे काय? हे मार्तंड महाराजांचं घर. पण मग मला मगाशी राख का दिसली? ताई कदाचित भास होत असेल आपल्याला. आपण हे मार्तंड महाराजांनाच विचारूया ना, कदाचित ही त्यांचीच काहीतरी लीला असेल. हा चल. अरे बाबा नो, कुठं चाललात? ए बाबा नो, माग फिरा. वाट चुकताय तुम्ही. इकडं कुठं आला? माग फिरा. इकडं फिरकू बी नका बरं का. अहो आम्ही म्हणजे इनाश. अरे इनाशाच्या दिशेने चालले तुम्ही. माग फिरा. जा जा बाळानो. हा माग फिरा. जा म्हणलं ना. ताई ताई ऐक ना. अगं ताई मार्तंड महाराजांना भेटून जा. अगं ताई ताई ऐक ना. जा म्हणलं ना. ताई ताई येतोय मी. ताई ताई. गुरु कसं मार्ग दाखवत नाही, तो इनाशापासून बी वाचवतो. हा आता फळं खराब होणार नाही, ताजी राहते. जे जपलं जातं तेच टिकतं. अंबादास, वेद कसा आहे आता? आता सगळं स्वामींवर सोडलं. श्री स्वामी समर्थ. जिथे उपाय दिसत नाही तिथे श्रद्धा आधार बनते. स्वामी देव आहेत ना, ते काही वाईट होऊ देणार नाहीत. कविराज, तुम्ही त्या मार्तंड महाराजांबद्दल काही ऐकलत का? हो गया ताई. अहो गावातील लोक म्हणतायत की तो साक्षात विष्णूचा अवतार. काय सांगताय? अहो आल्या आल्या काही लोकांना साक्षात्कार दिला म्हणे. हो, क्षणात अनुभव येतो, क्षणात कृपा होतीये. हाच तो धोका नाही ना. स्वामीदेव म्हणतात, धोका नेहमी बाहेरून येत नाही, तर तो श्रद्धेच्या नावानेही येऊ शकतो. ताई, अगं ताई ऐक ना. ताई ऐक ना. ताई ऐक ना. ऐक ना ताई, एकदा माझं. ताई
ताई ऐक ना, ताई ऐक ना, तू घरी का चाललीस? आपण मार्तंड महाराजांकडे चाललो होतो ना. इतके विचित्र अनुभव आल्यानंतर मला आता कुठेच जायचं नाही. आपण नंतर बघू. ताई ऐक ना, शांत हो, ऐक माझं. असंही असू शकतं ना की मार्तंड महाराज आपली परीक्षा बघत असतील. म्हणजे ताई माझं एकदा शांतपणे ऐक. हे बघ, हे मोठे सिद्ध पुरुष असतात ना, हे आपल्या भक्तांची श्रद्धा तपासतात. आणि आपण पहिल्याच प्रयत्नात जर हार मानली तर आपल्याला कृपा कशी मिळणार? विचार कर. हो, हेही असू शकतं. आपण परत एकदा जाऊ ना. आई दम लागतोय. तुला दम लागतोय? बाळा खूप त्रास होतोय का तुला? हा? वेद 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 काय झालं तुला? हा? वेद. वेद बोल ना. वेद वेद काय होतंय तुला? अरे बघ ना. वेद वेद अरे हा बोलत का नाहीये? वेद बाळा, उठ. बोल ना. वेद बोल ना रे. आम्ही भक्तांच्या सतत विवेक बुद्धीला आवाहन करत असतो. प्रतिसाद दिला तर ठीक, नाहीतर परिणाम ठरलेला. विनाशकाले विपरीत बुद्धी. शिवशंकर शंभो. काहीतरी उपचार करा. माझ्या लेकराला वाचवा. क्षमा असावी, पण त्याला ह्या आजारातून वाचवू शकेल असं औषध माझ्याकडे नाहीये. त्याच्याकडे फक्त आठवड्याभराचाच वेळ उरला. माझा वेद बाळ कसं असेल आता? अंबादास घ्या, दूध घ्या. अहो सकाळपासून काही खाल्लं नाहीये तुम्ही. नको सुंदरा मावशी, काहीच इच्छा होत नाही. असं म्हणून कसं चालेल? स्वतःची काळजी घ्यायलाच हवी ना. कसं दूध पिणार सुंदरा मावशी? वेदची ही अशी अवस्था डोळ्यासमोरून जातच नाही. तो दिसला नाही तर काहीच करमत नाही. स्वामी आहेत ना, नका काळजी करू. अंबादास फळ दे. हे कसं शक्य आहे? अरे देवा, सगळी फळं तर खराब झाली आहे. स्वामी, आता थोड्या वेळापूर्वी ताजी होती. मी स्वतः ठेवली होती. ओल्या फडक्याखाली झाकून ठेवली होती. अर्ध्या दिवसात कशी खराब होतील? अंबादास तुला फळं जपून ठेवायला सांगितली होती. संध्याकाळी हवी होती आम्हाला. तुझं फळांकडे लक्ष होतं का? हो होतं. लक्ष फक्त फळांवरच होतं का डोक्यात दुसरं काही चालू होतं? माझा वेद बाळ कसं असेल आता? वेदची ही अशी अवस्था डोळ्यासमोरून जातच नाही. तो दिसला नाही तर काहीच करमत नाही. आमच्याकडून अपेक्षा असते तुमच्याकडे पूर्ण वेळ लक्ष द्यावं म्हणून, पण तुमच्यावर वेळ आली की तुम्ही मात्र लक्ष देत नाहीत. आम्हाला फळं खायची होती. क्षमा करा स्वामी, माझं लक्ष राहायला हवं होतं. ये पुढे.
एक आठवडा असंच गळ्यात ठेवायचं, सोडायचं नाही. आणि स्वामी स्थानावरून हलायचं नाही.